लोकसंख्या वाढीचा दर 2.1% कमी व्हायला नको अशी चिंता सरसंघचालक मोहन भागवतांनी व्यक्त केली। प्रत्येक जोडप्याला किमान 3 मुलं हवीत असं भागवतांनी म्हटलंय। लोकसंख्या शास्त्राच्या आकड्यांचा हवाला देत त्यांनी हे भाष्य केलंय। तर लोकसंख्या वाढीचा दर 2.1 पेक्षा खाली जाणारा असल्यास समाज नष्ट होतो असं भागवतांचं म्हणणं आहे। यावरून असदुद्दीन ओवैसींनी खोचक निशाणा साधला। संख्येचा उल्लेख झाला, जनसंख्या कमी होते, फार चिंता आहे। चिंतेचा विषय आहे त्याचं कारण ते शास्त्र, लोकसंख्या शास्त्र जे आधुनिक ते असं सांगतं की 2.1च्या खाली जायला लागलो तर तो समाजच नष्ट होतो, पृथ्वीच्या पाठीवर तो राहत नाही। कोणी त्याला मारेल असं नाही, तो काही नसलं संकट तरी तो समाज नष्ट होतो, पुढे चालत नाही। अनेक भाषा अशा नष्ट झाल्या, अनेक समाज असे नष्ट झाले। 2.1च्या खाली येतात कामाने। आपल्या देशाची जनसंख्या नीती 1998 वगैरे मध्ये ठरली का 2002 मध्ये ठरली, साल माहिती आहे मला, पण त्याच्यातही असं सांगतात की 2.1च्या खाली नको। 2.1 म्हणजे 0.1 तर माणूस जन्मत नाही ना कधी, 2 पेक्षा जास्ती पाहिजे, 3 पाहिजे कमीत कमी, असं शास्त्र सांगतं। पण ही संख्या ही याकरता महत्वाची आहे की टिकलं पाहिजे की नाही, टिकलं पाहिजे असं आपल्याला सगळ्यांना वाटतं, कारण ते आपलं आहे। ये उनको नरेंद्र मोदी को जाके सिखाना चाहिए था, उनको जो पार्लियामेंट इलेक्शन में क्या बोले थे, मुस्लिम महिलाएं ज्यादा बच्चे पैदा करती, बोले नहीं बोले प्रधानमंत्री, उनके भाषण में बोले ना बात कि आपके हिंदू बहनों गलों से मंगलसूत्र छीनकर उन महिलाओं को दिया जाएगा जो ज्यादा बच्चे पैदा करते। अब मोहन भागवत को क्या बोल रहे, हमारी आबादी गिर रही है, पॉपुलेशन गिर रहा है, तो क्या बोल रहे, बच्चे ज्यादा पैदा करो बोल रहे वो, फिर आरएसएस वाली शादी करना शुरू कर देना फिर चाहिए। दरम्यान लोकसंख्या वाढीच्या दरासंदर्भातल्या आकडेवारीवर आता एक नजर टाकणार आहोत। 51 साली हिंदू लोकसंख्या होती 84%, तर मुस्लिम लोकसंख्या होती 10%। 2011 साली हिंदू लोकसंख्या 80%, तर मुस्लिम लोकसंख्या 14% होती। 1992-93 या काळात हिंदूंचा प्रजनन दर होता 3.30, तर मुस्लिमांचा होता 4.41। 2019 ते 2021 या काळात हिंदूंचा प्रजनन दर होता 1.94%, तर मुस्लिमांचा होता 2.36%। दरम्यान भागवतांच्या या वक्तव्यानंतर मुंबई, पुण्यासह पंढरपूर आणि वर्ध्यातल्या नागरिकांची काय मतं आहेत तेही पाहूया। मुलांचं शैक्षणिक हे कोण खर्च करणार हो, आणि आताच्या काळात एवढी महागाई वाढली आहे, तर हे बरोबर नाही असं वाटतं। मी न्यूट्रल वेनी बघीन, कारण हा प्रत्येकाचा पर्सनल चॉईस आहे आणि आजकालचा जो खर्च वाढलेला आहे त्या हिशोबाने आजकालची नवीन जी पिढी आहे ती एकावरतीच किंवा नाहीच म्हणतील। सर्व गरिबाची खाण्यापिण्याची व्यवस्था नाही, काही नाही, एक मुलगा एक मुलगी बरा व्यवस्थित आहे, 3 मुलाचं काय घेणं येतं, राहायची खाण्याची सोय नाही, किती महागाई आहे गावात। ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार असावे, पण आत्ताच्या पिढीनुसार आत्ताच्या काळात मुलींना वाटतं हम दो और हमारे दो, एवढंच मुली विचार करतात। मला तरी बरोबर वाटतंय, पण मेन म्हणजे आपलं पण हिंदुत्व आपण टिकवलं पाहिजे। त्या 3 पोरांना जरी आपण वाढवलं तरी त्यांच्यावर संस्कार हे हिंदुत्वाचेच झाले पाहिजे। सध्या बघायला गेलं तर सगळ्यांचा तसा जनरली विचार केला तर 1 किंवा 2च अपत्य लोक विचार करतात, म्हणजे कारण सगळ्या गोष्टींचा, शिक्षणाचा खर्चाचा विचार केला, त्याच्यानंतर बाकी ऑदरचा पण राहणीमान वगैरे त्या सगळ्या गोष्टींचा विचार जर केला तर 1 किंवा 2 अपत्य आपण सांभाळू शकतो। की असं म्हणत नाही की महागाईचा दर सगळ्यांना, हा पण प्रत्येकाचा रेशो ठरलेला आहे की एका गरीबाला खरंच थोडा प्रॉब्लेम आहेच आहे, पण एवढा प्रॉब्लेम नाही की जेवढा भाऊ मार्केटमध्ये केलेला जातो तो, मला नाही वाटत ते। हा कायदा नेमक्या एकाच धर्मापुरता, एकाच समाजापुरता असा नसायला पाहिजे। हा आपल्या देशाच्या अंतर्गत हिशोबाने किंवा आपल्या देशाच्या समोरील भविष्याच्या वाटचालीच्या हिशोबाने हा कायदा संपूर्ण धर्माविषयी लोकांना लागू असायला पाहिजे असं मला वाटतं। मला असं वाटतं की हा जो त्यांनी जो मांडलेला मुद्दा जो आहे तो थोडासा त्यांच्या पद्धतीने सांगितल्या, 3 अपत्यासाठी सांगितलेला आहे। मला असं वाटतं 3 नाही, पण कमीत कमी 2 तरी अपत्य हिंदू लोकांना होणं गरजेचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।